प्रभू येशूच्या मधुर नावात आपणा सर्वांना सलाम. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती करूया आपण आज की पुन्हा एक वार परमेश्वर देवाने आज या प्रभुवारी देवाचं वचन ऐकण्याचा हा प्रसंग दिला. मागील दिवसात आपण सर्वजण देवाच्या सानिध्यामध्ये होतो आहोत. देवाने आपली काळजी घेतली, देवाने आपलं संरक्षण केलं. या कठीण दिवसांमध्ये त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया. आपल्या साक्षी फोनच्याद्वारे ज्या आपण कळविल्या त्याबद्दल आपण देवाला गौरव देऊया. जे आपले लॉकडाऊनमधील अनुभव आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना केल्या, आपल्या मंडळीसाठी प्रार्थना केल्या, सर्वांसाठी प्रार्थना केल्या आणि म्हणून देव या दिवसांमध्ये कठीण दिवसात आपल्याला सुखी ठेवत आहे, तो आमचं संरक्षण करीत आहे. आज आपण पाहणार आहोत की पवित्र शास्त्रामध्ये अनेक बाबी संबंधाने आम्हाला पाहायला मिळतं. त्यापैकी पाप हे एक आहे की जो हा विषय कोणाला सहसा आवडत नाही, पण तो फार महत्त्वाचा आहे. आणि अभ्यास केल्यानंतर 7 घातकी पाप आहेत की जे मनुष्याचा घात करतात. ते दिसत नाहीत, ते समजत नाहीत हे की पाप आहे म्हणून, पण मनुष्याचा घात ते करतात. मनुष्य अशा प्रकारचं त्याचं वर्गीकरण करतो. फार मोठं काही झालं म्हणजे मोठं पाप झालं, लहानसं काही झालं त्याला लहानसं पाप म्हणतात. पण देवाच्या दृष्टिकोनातून पाप म्हणजे पाप सारखंच आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला पाहायला मिळतं की आज एका पापासंबंधाने आपण पाहणार आहोत. आणि ते पाप म्हणजे मत्सर. आणि हा तो शब्द आहे मत्सर, जो आपल्याला दिसत आहे तो शब्द आहे मत्सर. आणि पवित्र शास्त्रामध्ये देखील त्या संबंधाने सांगितलेलं आहे. आणि त्या संबंधाने आज आपण पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. व्यक्तीच्या नावलौकिकाला कलंक लावणे, ख्रिस्ती मंडळांमध्ये फूट पाडणे, जीवन बेचैन करून टाकणे, मत्सराची ही कामं आहे. मत्सरामुळे मित्रांची संख्या जी आहे ती घटते. मित्र व्यक्तीपासून दूर जातात. मत्सरामुळे धंद्यामध्ये अडखळण निर्माण होतात. मत्सरामुळे आपल्या आत्म्याची वाढ खुंटते. मत्सरामुळे आपल्या आत्म्याचा नाश होतो. व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये बलवान राहत नाही. आणि म्हणून योबाच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे 5वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये आपण पाहतो की मत्सर हे मनुष्याचा कसा घात करते. वचनामध्ये म्हटलेलं आहे मूर्ख तर चिंता करून करून नाश पावतो, वेडा मत्सराने मरतो. हे पाप इतकं भयंकर अशा प्रकारचं आहे की माणसाला वर येऊ देत नाही, माणसाला दाबून टाकते. मत्सरामुळे एका मनुष्याने स्वतःचा कसा नाश करून घेतला हे एका उदाहरणावरून एक ग्रीक शास्त्रज्ञाने लिहिलेलं उदाहरण आहे. आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे अशा प्रकारे की खेळामध्ये प्रावीण्य मिळविलेल्या एका व्यक्तीचा पुतळा गावकऱ्यांनी उभा केला. कारण त्या व्यक्तीने खेळामध्ये प्रावीण्य मिळवलं होतं. आणि गावकऱ्यांनी ठरवलं की त्याचा पुतळा उभा करायचा आपल्या गावामध्ये. पण हा मनुष्य त्या प्रख्यात खेळाडूचा प्रतिस्पर्धी होता. आणि त्याला या गोष्टीमुळे इतका द्वेष वाटू लागला की तो पुतळा नष्ट करण्याची शपथ त्याने घेतली. प्रत्येक रात्री तो प्रतिस्पर्धी व्यक्ती की ज्याला ती गोष्ट सहन झाली नाही, जो द्वेष करू लागला,
जो मनामध्ये हेवा करू लागला, जो मनामध्ये मत्सर करू लागला, अंधारात रोज त्या पुतळ्यापाशी जाईल आणि त्याच्या पायाजवळ छन्नीने रोज संध्याकाळी त्या ठिकाणी हळूहळू छेदून टाकावा, पुरीत बसावं त्या ठिकाणी, असं त्याने ठरवलं. आणि रोज जात होता आणि रोज त्या ठिकाणी त्या पायाजवळ तो कोरत होता. त्याची इच्छा होती की एक दिवस हा पुतळा पाडून टाकायचा. इतका मत्सर, द्वेष, राग त्याच्या मनामध्ये होता. पुतळा खाली कोसळेल अशी त्याची इच्छा होती. शेवटी त्याला या गोष्टीमध्ये यश मिळालं. तो पुतळा खाली कोसळला, पण त्याच्या अंगावर कोसळला. फार मोठा जबरदस्त पुतळा. त्याच्याच मत्सराची तो शिकार बनला. त्याला माहीत नव्हतं की हे काय होणार आहे. त्याला फक्त हेच माहीत आहे की पुतळा पाडायचा, परंतु आपणच त्या मत्सराची शिकार होणार हे त्याला माहीत नव्हतं. शेवटी अंत त्याचा झाला. सर्वात श्रेष्ठ मानसशास्त्रज्ञापेक्षा पवित्र शास्त्र उत्कृष्ट सल्ला देते की श्रीमंतांचा आपण हेवा करू नये. स्तोत्रसंहिता अध्याय 49 आणि 16व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, कोणी मनुष्य धनवान झाला, त्याच्या घरचा डामडौल वाढला, तरी तू घाबरू नको, त्याच्यावर जळफळू नको. त्याची भरभराट जी होत आहे त्याकडे पाहून तू समाधानी राहा, त्याचा द्वेष करू नको. आपल्यापेक्षा धनवान असलेल्या लोकांचा हेवा केल्याने आपल्या द्रव्य संचयात थोडीशीही भर पडत नाही. उलट दुसरे सुखी आहेत, मी दरिद्री आहे, अशी मत्सर असलेल्या माणसाची कल्पना असते. दुसऱ्याचे यश म्हणजे आपले अपयश, दुसऱ्याला मिळालेले आशीर्वाद म्हणजे आपल्याला मिळालेला शाप, अशी कल्पना ही व्यक्ती करून घेते. पण अशी चुकीची समजूत करून घेतल्यामुळे त्याचे अपयश अटळ असते. दुसऱ्यांचा मत्सर केल्याने कुणाचे फार भले झाले आहे असे कधी ऐकवात आपल्या नाही, पण त्यामुळे शापित झालेले असंख्य लोक आम्हाला पाहायला मिळतात. सर्व बाबतीत पूर्ण विकास पावलेले व्यक्तिमत्व असले व अंतःकरणात मत्सर असला तर ते व्यक्तिमत्व व्यर्थ ठरते. आणि म्हणून मत्सर हे पाप आपल्याला देवापासून दूर घेऊन जाते, आपली वाढ होऊ देत नाही, आपल्याला कमजोर करते, दुसऱ्यांचा हेवा वाढतो, कारण जग पुढं चाललेलं आहे. नीतिसूत्रे याचा 14वा अध्याय आणि 30व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, शांत अंतःकरण देहाचे जीवन, पण मत्सरामुळे हाडे कुसतात. जे शांत जीवन आहे, शांत अंतःकरण आहे, ते देहाचे जीवन आहे. तो मनुष्य समाधानाने जगतो. थोडे पैसे जवळ असतील पण त्याच्यामध्ये शांती असते, त्याच्या जीवनामध्ये आनंद असतो, त्याच्या जीवनामध्ये सांत्वन, शांती असतं. पण मत्सरामुळे हाडे कुसतात. मत्सर करणारा व्यक्ती दुबला होतो, पतला होतो, कमजोर होतो, आपल्याला पाहायला मिळतं. मत्सर हे प्रतिकाराचे शस्त्र नाही. जखमी करण्याकरिता ते घाव घालते, दुखविण्याकरिता त्याच्या हेतूने ते इतरांना दुःख देणाऱ्या अशा प्रकारचं असतं. एक रोपटं होतं आणि या रोपटे जे होतं त्याने एकदा काट्याला म्हटले
रोपट्याने काट्याला म्हटलं आणि त्याने काय म्हटलं, शेजारा जवळून चालणाऱ्या माणसाच्या कपड्याबद्दल तुला काय वाटते? चांगले कपडे घालून लोक जातात आणि त्याबद्दल तुला काय वाटते? तुला हेवा त्यांचा कसा वाटतो? काट्याने उत्तर दिले, मला काहीच वाटत नाही. ते कपडे घालावेसे मला कधीच वाटत नाही. फक्त मला एकच वाटते, मी ते कपडे फाडून टाकावे. त्याच्या अंगावर ते कपडे चांगले दिसत नाही. आणि मग काट्याने ते उत्तर दिलं, फाडून काय फायदा? काहीच नाही. पण त्याला दुःख द्यावं हाच माझा उद्देश. मला फक्त ते फाडायला आवडतात. मत्सरी मनुष्य या काट्यासारखा असतो. स्वतःला काहीच फायदा होत नाही, तरी दुसऱ्यांचे नुकसान करण्यास त्याला आनंद होतो. दुसऱ्यांचं नुकसान झालं की तो आनंद पावतो, पण दुसरा दुःखी झालेला आहे. मत्सर हे अत्यंत वाईट व निरर्थक असे पाप आहे. सर्व काळातील लोकांनी मत्सराचा निषेध केला आहे व देवानेही निश्चितपणे या पापाचा धिक्कार केला आहे. गलतीपत्र याचा 5वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये म्हटलं आहे, आपण पोकळ अभिमानी होऊन एकमेकास चिडू नये व एकमेकांचा हेवा करू नये असं पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. तो पुढे जात आहे, आपणही चला, त्याला मदत करा, त्याला सहकार्य करा आणि त्याच्याबरोबर पुढे चला. याकोब 3:16 मध्ये म्हटलेलं आहे, याकोबाने म्हटलं आहे या ठिकाणी, जेथे मत्सर व तट पाडण्याचा प्रभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म त्या ठिकाणी आहे. शास्त्र या संबंधाने फार स्पष्ट सांगत आहे. मत्सराबद्दल थोर जे स्कॉलर आहेत, थोर शास्त्रज्ञ आहेत, थोर अभ्यासक आहेत, त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा. आणि त्यांचे शब्द फार महत्त्वाचे अशा प्रकारचे आहेत. फ्रान्सिस बेन यांनी अशा प्रकारचं म्हटलेलं आहे की स्वतःच्याच कामात लक्ष ठेवणाऱ्याला मत्सराचे कारणच उरत नाही. मत्सर ही भटकणारी वासना आहे. ती रस्त्यावर भटकत राहते, एका ठिकाणी घरी स्तब्ध राहत नाही. मत्सर हा व्यक्तीमध्ये असतो आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की वासना आहे ती भटकत राहते आणि मत्सराने पेटलेला व्यक्ती तसाच आहे. तो घरी कधी राहत नाही. याच्या दारात त्याच्या दारात, याच्या घरी त्याच्या घरी तो फिरत राहतो, कारण तो मत्सराने पेटलेला आहे. आता लॉकडाऊनच्या काळात तर कोणीच कोणाच्या घरी जात नाही, कोणी असो. पण फ्रान्सिस बेक यांनी अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. मिस्टर होरेन अशा प्रकारचं म्हणतात, मत्सराहून भयंकर अशा हालाचा शोध सिसिलिया लोकांनाही लागला नाही. ते पुढे म्हणतात की दुसऱ्या मनुष्याच्या संपन्नतेमुळे मत्सरी मनुष्य वाळत जातो. मत्सराने पेटलेला माणूस, व्यक्ती दुसऱ्यांकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस स्वतः वाळून जातो, अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. सॅम्युएल जॉन यांनी म्हटलेलं आहे की मत्सर ही एक वासना चिथावणीशिवाय देखील शांत राहू शकत नाही. याला चिथावण्याची गरज नाही. ही वासना मनामध्ये आली, हे पाप मनामध्ये आलं की तो व्यक्ती शांत बसत नाही. पेट्रोलियम यांनी अशा प्रकारचं म्हटलेलं आहे की शरीरातील काळीज, हृदय, मज्जातंतू ओरबडून बाहेर काढणाऱ्या गिधाडाचे वर्णन आपले कवी कधीच करत नाही. पण आत्म्याला पोखरणाऱ्या व्याधींचे, मत्सर व कामासक्ती
यांचे वर्णन ते आपल्या कवितेमध्ये करतात। आणि म्हणून या मत्सराला कुठं जागा दिसत नाही आपल्याला। याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि 5 वचन, या वचनामध्ये म्हटलं आहे, जो आत्मा त्याने आपल्या ठाई ठेवला आहे तो परमप्रेमाची ईर्ष्या धरतो। आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं, काईनाने हाबेलाचा मत्सर केला, कारण हाबेलावर देवाची कृपादृष्टी झालेली होती, त्याचं प्रेम त्याच्यावर होतं, आणि म्हणून काईनाने हाबेलाचा खून केला। योसेफाचे भाऊ त्याचा मत्सर करू लागले, कारण योसेफाला देवाने आशीर्वाद दिला होता आणि सर्व प्रकारचं धन देवाने त्याला दिलेलं होतं, व त्यांनी त्याच्या भावांनी त्याला मिस्र देशात गुलाम म्हणून विकलं। पण त्याच्या या कृत्यांचे प्रायचित्त त्यांना भयंकर दुष्काळांना तोंड द्यावं लागलं। शेवटी योसेफाच्या सर्वस्वामुळे नम्र होऊन त्यांना त्यांच्या मदतीची याचना करावी लागली। योसेफाचे भाऊ नम्र होऊन योसेफाकडे गेले आणि याचना केली। हामान मर्दखयाचा मत्सर करीत होता, त्याचा निकाल लावण्याच्या हेतूने त्याने राजकारणामध्ये उलाढाली केली। त्याने उतावळीपणे मर्दखयाला फाशी देण्याकरिता एक खांब उभा केला, पण त्याचा शोकमय अंत झाला। एस्तेरचं पुस्तक 7 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, जो खांब मर्दखयासाठी हामानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी दिले। शोकजनक अंत त्या ठिकाणी झालेला आहे। प्रियांनो, दुसऱ्या कोणासाठी तयार केलेल्या खांबावर स्वतःलाच टांगून घ्यावे लागले असा अनुभव किती जणांना आला आहे। फायदा काहीच झाला नाही, पण आपण दुसऱ्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला, आणि अशा प्रकारच्या स्थितीमध्ये आपण त्या अनुभवामधून जातो। दुसऱ्यांच्या हित चिंतणाऱ्या कितीतरी लोकांना स्वतःच्या पायावर धोंड पाळून घ्यावा लागला। जरा सभेवर सभोवार नजर फिरवा, आपल्या आजूबाजूला पहा, मत्सर द्वेष करणारे लोक आपल्याला आढळतील। आज समाजात मंडळांमध्ये हे चित्र आम्हाला पाहायला मिळतं। लुसिफराच्या मनात मत्सराचे पाप उत्पन्न झाले आणि म्हणूनच तो शैतान बनला। देवाच्या उच्च पदाचा हेवा त्याला वाटत होता, मी पण उच्च व्हावं, उंच व्हावं। यामुळे देवाला मत्सर व हेवा या गोष्टीचा तिटकारा आहे। ख्रिस्ताच्या मरणास मत्सर हे एक कारण होतं। मार्क सुवर्तमान 15 अध्याय 10व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण मुख्य याजकांनी त्याला हेव्याने धरून दिले हे त्याला समजले होते। ख्रिस्ताला जो लौकिक मिळाला होता तो पाहून परुषी आणि सदुकी लोक त्यांना मत्सर वाटू लागला व येशूला कसे ठार मारावे याविषयी ते मसलत करीत होते। स्वतःच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे विचार आणणं, मत्सरामुळे आध्यात्मिक आरोग्य देखील नाहीसं होतं। मनामध्ये प्रेम राहत नाही, प्रार्थना करायला मन लागत नाही, बायबल वाचायला मन लागत नाही, कारण मनामध्ये द्वेष आहे, मनामध्ये मत्सर आहे। कोणातरी संबंधाने तुमच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू लपलेले आहेत असे तुमच्या लक्षात आले तर त्यांचा नायनाट करण्यास तुम्ही दिरंगाई कधीही करणार नाही, पैशाकडेही पाहणार नाही, कारण ते शरीरासाठी घातक आणि नाश करणारे जंतू अशा प्रकारचे आहेत।
पण जीव घेणे पाप मत्सराने कितीतरी लोक या पापाने पछाडलेले आहेत, ते त्याकडे पाहत नाही. आज ठीक आहे, उद्या नाश आहे, उद्या मृत्यू आहे, उद्या मरण आहे, त्या संबंधी ते दक्षता घेत नाही. पौलाने गलतीकराच्या पत्रात लिहिलेल्या 17 दैहिक पापांच्या यादीमध्ये या पापाचा समावेश आहे. याकोब 5 आणि 9 मध्ये, बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांवर चिडून कुरकुर करू नका. पहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. ज्यावेळेस आम्ही बोलतो, आमचा न्यायाधीश सर्व पाहतो. आमचं जीवन त्या न्यायाधीशाला माहीत आहे. आणि म्हणून याकोबाचं पत्र सांगतं, बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून चिडून कुरकुर करू नका, कारण न्यायाधीश दाराच्या जवळ उभा आहे. मत्सरामुळे आपल्या जीवनातील आनंद निघून जातो. मत्सरामुळे आपल्या जीवनातील सुख जे आहे ते निघून जातं. मत्सरामुळे आपल्या जीवनातील समाधान निघून जातं. देवाच्या सहवासातून मत्सर मनुष्याला दूर नेतं. जे आम्ही देवाच्या सहवासामध्ये राहतो, हे पाप आम्हाला दूर घेऊन जातं. ख्रिस्ताजवळ येऊ न देण्यास हे पाप कारणीभूत ठरते. आम्हाला हे पाप ख्रिस्ताजवळ येऊ देत नाही. इच्छा होत नाही, आनंद राहत नाही कोणत्याच गोष्टीमध्ये, आणि त्यानेकडून आमचं जीवन हे कमजोर अशा प्रकारचं होतं. मत्सरावर विजय मिळवून नवा स्वभाव प्राप्त करून घ्यायचा असेल तर एकच बाब जीवनामध्ये आहे, ती म्हणजे पश्चाताप. झालेल्या चुकीबद्दल, पापाबद्दल देवाला क्षमा मागणं आणि पश्चाताप. ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार करणं. जोपर्यंत तुम्ही जीवनात मत्सर हेवा बाळगून आहात, तोपर्यंत देव आपल्याला आशीर्वादित करणार नाही. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. किती प्रार्थना केल्या, मन लावून त्या प्रार्थना नाही. किती आम्ही चर्चला गेलो, मन लावून चर्चला ते जाणं नाही, मनापासून नाही. कारण मनामध्ये हेवा आहे, मत्सर आहे, आणि जोपर्यंत या पापाची क्षमा होत नाही, तोपर्यंत देवाचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये मिळत नाही. शेक्सपियरने अशा प्रकारचं म्हटलेलं आहे, मत्सरामुळे आध्यात्मिक जीवन हे मनुष्याचं पोखरलं जातं. जसं एखादं बीड व्हावं, पोखरून टाकावं, तशा प्रकारे व्यक्तीचं जीवन हे पोखरलं जातं. मत्सरामुळे मनुष्य त्याच्या सहकार्यांपासून दूर राहतो. लोकांमध्ये तो मिसळत नाही, जवळ बसत नाही, संगती त्याला आवडत नाही. तो एकटं राहणं पसंत अशा प्रकारे करतो. आणि असा हा मनुष्य एकटं राहणं कबूल करतो. देवाचाही सहवास त्याला नकोसा वाटतो. एकमेकांचा सहवास त्याला नकोसा वाटतो. कोणी जर त्याला म्हटलं चर्चला चल, हो म्हणेल, पण येणार नाही. कोणी जर त्याला म्हटलं चल प्रार्थनेला आपण जाऊया, हो म्हणेल, पण येणार नाही. मत्सरी मनुष्य एकाकी जीवन जगतो. आपली सुटका या पापापासून व्हा. असे अनेक जण आज विचार करीत आहेत, पण सुटका कशी होईल त्याचं उत्तर त्यांना मिळत नाही. या पापापासून सुटका मिळण्यासाठी, कारण हे घातक पाप आहे, या मला देवाजवळ राहू देत नाही, सहवासामध्ये राहू देत नाही, मग सुटका कशी होईल? 4 बाबी जर या पापापासून तुम्हाला आज सुटका जर पाहिजे आहे तर 4 बाबी आम्ही कराव्या, त्या फार महत्त्वाच्या आहेत. पहिली बाब, तुमच्यामध्ये मत्सर हे पाप आहे याची जाणीव असू द्या.
जाणीव करून घ्या की माझ्यामध्ये हे पाप आहे, माझ्यामध्ये मत्सर आहे. कारण ज्यावेळेस मी दुसऱ्यांकडे पाहतो मला बरं वाटत नाही, मला हेवा वाटतो, मी त्यांचा मत्सर करतो, मला आनंद वाटत नाही त्यांच्याबद्दल. ज्यांची भरभराट होते त्यांच्याबद्दल मला आनंद वाटत नाही. समजून जा, तुमच्यामध्ये मत्सर हे पाप आहे. रोगाचे निदान होणे म्हणजे अर्धा उपचार होणे असे डॉक्टर म्हणतात. काही पण औषध देत राहायचं हे वेगळं, परंतु निदान ज्यावेळेस लागतं त्यावेळेस डॉक्टर लोक योग्य औषध आजारी व्यक्तीला देतात. आणि डॉक्टर तेच म्हणतात की निदान होणं हे अर्धा उपचार झालेला आहे आमच्यावर आणि आम्ही बरे होतो. तुमच्या अपयशाबद्दल इतरांना दोष देण्याचे सोडून द्या. अपयश तुम्हाला आलं आणि तुम्ही दोष दुसऱ्यांना देता. स्वतःची चूक कबूल करत नाही, स्वतःकडे पाहत नाही. तुमच्या आत्म्याची तुम्ही काळजी घ्या. तुमचा आत्मा, तुमचं जीवन हे कमजोर होत चाललेलं आहे. चूक कबूल करण्याचे कोणताही कमीपणा येत नाही. ज्यावेळेस आम्ही चूक कबूल करतो, ज्यावेळेस मी म्हणतो की प्रभू मी पाप केलेला आहे. शास्त्रामध्ये पहा, अनेकांनी कबूल केलेला आहे, प्रभू मी तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे, आणि त्यांच्या पापाची क्षमा झाली. चूक कबूल करण्याने कोणताही कमीपणा येत नाही. उलट इतरांच्या दृष्टीने ते मोठेपणाचे लक्षण आहे. पश्चाताप करा, सुटका होईल. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं पहिली गोष्ट की तुमच्यामध्ये मत्सर आहे, हे पाप आहे, याची जाणीव करून घ्या. दुसरी गोष्ट, देवाजवळ तुमचे पाप कबूल करा व पापाचा धिक्कार करा. देवाजवळ या, देवाच्या समोर या आणि प्रभूला म्हणा, प्रभू मी पापी आहे, आणि परमेश्वर देव पापाची क्षमा करेल. पहिले योहान 1:9 मध्ये म्हटलेलं आहे, जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वास व न्यायी आहे, तो आपल्या पापांची क्षमा करणारा परमेश्वर आहे. शास्त्र त्या संबंधाने अगदी बरोबर आणि स्पष्ट सांगत आहे. याकोब 5:16 मध्ये म्हटलेलं आहे, यास्तव तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके कबूल करा, पश्चाताप करा आणि नवीन वाटचाल जीवनामध्ये करा. प्रियांनो, फार महत्त्वाचं हे बाब आहे. आणि दुसरी बाब जी आहे की देवाजवळ आपलं पाप कबूल करणं. तिसरी महत्त्वाची बाब, ख्रिस्ताच्या नवजीवन देणाऱ्या कृपेचा स्वीकार करा. जे देवाने तुम्हाला सांगितलं की माझी कृपा तुला पुरे आहे, त्या कृपेचा स्वीकार करा. तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांनी मत्सर नाहीसा होणार नाही. तुम्हाला त्या देवाची गरज आहे. पौलाला ते गुज समजलं होतं की मी स्वतः या पापावर विजय मिळवू शकत नाही, स्वतः माझ्यामधून मत्सर काढून टाकू शकत नाही. म्हणून फिलिप्पी 4:13 वचनामध्ये पौल म्हणतो आहे, मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई सर्व काही करावयास मी शक्तिमान आहे. त्याची शक्ती, त्याचं सामर्थ्य मला पाहिजे आहे. त्याच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. त्याच्याशिवाय या 4 बाबी आमच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. गलती 5:24 मध्ये म्हटलेलं आहे, जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार आणि वासना यापासून हे सर्व वधस्तंभावर खिळलं आहे, दूर राहावं त्यापासून. आणि म्हणून गलती करायच्या त्या 5व्या अध्यायामध्ये 22, 23 आणि 24 या वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आत्म्याच्या द्वारे होणारी फलप्राप्ती, प्रीती, आनंद, शांती की जे आपल्या पवित्र शास्त्रामध्ये 9 फळांची यादी
देवाने दिलेली आहे. मत्सर निघून जाईल आणि या 9 फळांनी, आत्म्याच्या फळांनी परमेश्वर देव आम्हाला भरून टाकेल. आणि मग तो आनंद, ती शांती, ती प्रीती, या सर्व गोष्टी आमच्या हृदयात, आमच्या अंतःकरणात, आमच्या जीवनामध्ये येतील. चौथी गोष्ट, तुम्हाला विजय मिळवून देण्याकरिता पवित्र आत्म्याला तुमच्या अंतःकरणात येण्याचं आमंत्रण द्या. त्याशिवाय काहीच होणार नाही. ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल त्यावेळेस अंतःकरणातील सर्व गोष्टी निघून जातील. त्याच्याशिवाय काही होणार नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे या 4ही बाबी अतिशय महत्त्वाच्या. पहिली गोष्ट, सुटका होण्यासाठी 4 बाबी, की तुमच्यामध्ये मत्सर आहे, हे पाप आहे याची जाणीव होऊ द्या स्वतःला. दुसरी गोष्ट जी आहे, देवाजवळ तुमचे पाप कबूल करा आणि त्याचा धिक्कार करा, सोडून द्या. तिसरी बाब, ख्रिस्ताच्या नवजीवन देणाऱ्या कृपेचा स्वीकार करा. प्रभू येशू म्हणतो आहे, माझी कृपा तुला पुरे आहे. आणि चौथी आणि महत्त्वाची बाब, तुम्हाला विजय मिळवून देण्याकरिता पवित्र आत्म्याला तुमच्या अंतःकरणात येण्याचं आमंत्रण द्या. त्याशिवाय या गोष्टी होणार नाही. रोम 6:11 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही स्वतःच पापाला आता मेलेले आहात, ख्रिस्तामध्ये जिवंत झालेले आहात असे तुम्ही मानू शकाल. आणि परमेश्वर देव हे करण्यासाठी आपल्याला सांगितलं. या सर्व जगातील गोष्टी निघून जाणार. पापाला आता आम्ही मेलेलो आहोत, ख्रिस्तामध्ये आता आम्ही जिवंत झालेलो आहोत. ते पवित्र आत्मा, त्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये येईल आणि मग आम्ही आत्म्याने भरून जाणार. आणि मग आमच्यामध्ये कोणतंच पाप, मत्सरच काय, कोणतंच पाप राहणार नाही. आणि देवाचा आत्मा आमच्यामध्ये येईल, आम्हाला शुद्ध करेल. आणि मग पहा, गलतिक्रास पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये 22, 23 आणि 24 या वचनांमध्ये सांगितलेली ही सर्व फळं, आत्म्याची फळं, आत्म्याची वरदानं देवा आपल्यामध्ये देईल. आणि ज्यावेळेस तुम्ही मंडळीमध्ये, ज्यावेळेस तुम्ही समाजामध्ये, ज्यावेळेस तुम्ही वावराल, लोक तुमच्याकडे पाहतील, तुम्ही लोकांकडे पाहाल आणि भरभराट झालेल्या लोकांसंबंधाने तुम्हाला आनंद वाटेल. कारण तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. या व्यक्तीसाठी मी प्रार्थना केली, हा व्यक्ती वाढत आहे, तुम्हाला आनंद वाटेल. आता मत्सर तुमच्यामध्ये नाही. हे कुटुंब, या कुटुंबासाठी मी प्रार्थना केली, या कुटुंबाची भरभराट होत आहे, तुम्हाला आनंद होईल. मत्सर तुमच्यामध्ये आता नाही. प्रेरणा, मत्सर हे पाप आहे आणि अशा प्रकारचं हे पाप आपल्यामधून आज काढून टाका. आणि देवाच्या आत्म्याने परमेश्वर देव आम्हाला भरून टाकेल याची खात्री आम्हाला आहे. आणि म्हणून तुम्ही स्वतःच पापाला आता मेलेले आणि ख्रिस्तामध्ये जिवंत झालेले असे आता स्वतःला मानावं. कारण विजय हा तुमचा आहे. ते वाक्य आपल्याला आशीर्वाद. प्रार्थना करूया. आपण परमेश्वराच्या चरणाजवळ जाऊ. आणि या दिवसात आपण अनेकांसाठी आपण प्रार्थना करत आहोत. आपल्या मंडळीसाठी आपण प्रार्थना करत आहोत. कोरोना व्हायरस निघून जावा यासाठी आपण प्रार्थना करत आहोत. मंडळीतील प्रत्येक कुटुंबासाठी जे गरजवंत आहेत, जे आजारी आहेत, आमचे प्रिय लोक जे कामाला जातात, येतात, जॉब करतात, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना कराव्यात. सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, पोलीस यासाठी आपण प्रार्थना करीतच आहोत. मंदिर कधी उघडले जातील आम्हाला माहीत नाही, पण देवाचे लोक प्रार्थना करीत आहेत. देवाचे लोक 1-1, 2-2 मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करत आहेत, देवासंगती बोलत आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाजवळ बोलाल, कारण त्याची किल्ली, चाबी त्याच्याच जवळ आहे. उघडण्याची चाबी त्या परमेश्वराजवळ आहे. सर्व काही उघडलेलं आहे. मंदिर फक्त बाकी आहे. जे देवस्थान आहे, देवाचं ठिकाण आहे, सहभागितेचं, ते अजून बंद आहे. प्रार्थना आपण करूया. थकून जाऊ नका, कंटाळू नका, पण प्रार्थना करा. देव सर्व काही चांगल्या गोष्टी करणारा परमेश्वर आहे.
आपण यावेळेस प्रार्थना. पवित्र सनाधीश परमेश्वर देवा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रिय प्रभू, आज सकाळच्या प्रसंगी जे वचन आमच्यापर्यंत आलेलं आहे, मत्सर हे फार घातक पाप आहे प्रिय प्रभू, परंतु त्यावर उपाय देखील आम्ही पाहिलेले आहे. आणि जर उपाय मिळाला तर देवा, आमचं जीवन हे फार आनंदित आणि चांगलं होऊ शकतं. देवा, आज आम्ही धन्यवाद देतो या वचनाच्या द्वारे. जो आशीर्वाद तू आज आम्हा प्रत्येकाला तू दिलास त्याबद्दल आभार मानतो. प्रेमळ देवा, आज आमची प्रार्थना आहे प्रभू, अनेक दिवसापासून आम्ही प्रार्थना करत आहोत, मंदिरं उघडली जावेत. पवित्र देवा, परंतु अजून मंदिरं उघडले जात नाहीत, उघडले नाहीत. प्रार्थना आमची प्रिय प्रभू, तुझ्याजवळ काळ वेळ समय आहे. का असं झालं आम्ही प्रश्न विचारत नाही, परंतु देवा हे तू करावंस आम्ही तुला विनंती करतो नम्रतेने. अशी प्रार्थना आहे आमची प्रभू देवा. आमची प्रार्थना आहे कोरोना व्हायरस हा सर्व जगातून निघून जावा प्रभू. अशी आमची प्रार्थना. जे पॉझिटिव्ह पेशंट आहेत प्रिय देवा, आमची प्रार्थना आहे त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू बरं वाटू दे. पवित्र देवा, आमच्या मंडळीतील प्रत्येक कुटुंब आज तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपून देतो. जे गरजवंत आहेत परमेश्वर देवा, त्यांचं तू सहाय्य कर, त्यांच्या गरजा भागविल्या जाऊ दे. जे आजारी आहेत प्रिय प्रभू, त्यांना तुझा पवित्र स्पर्श तू कर. जे ऑफिसला जाणारे आहेत, येणारे, काम करणारे, जॉबला जाणारे लोक प्रिय प्रभू आहेत, आमची प्रार्थना आहे त्यांच्यासोबत तू राहा. कोणत्या प्रकारचा त्रास त्यांना तू होऊ देऊ नको प्रिय प्रभू. त्यांच्या कुटुंबाला तू संरक्षण दे, सर्वांचं सहाय्य कर. सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, पोलीस देवापा, सर्व प्रिय लोक आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपून देत आहोत. प्रवास आमची प्रार्थना येणाऱ्या दिवसांमध्ये देखील तू आमचं संरक्षण कर. आम्ही प्रार्थना आमची आमचा महाराष्ट्र, भारत देश, सर्व जग तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही देतो. आमचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ निर्णय घेण्यासाठी प्रिय प्रभू तुझी कृपा त्यांना तू पुरव, सहाय्य पुरवायची आमची प्रार्थना आहे. आमच्या भारत देशात आणि सर्व जगात स्वास्थ्य, शांती, आरोग्य प्रस्थापित होऊ दे प्रिय प्रभू. आणि हे देवा, आजारपण येशूच्या नावाने काढून टाक देवा. एकही पेशंट पॉझिटिव्ह मिळणार नाही असं दैनंदिन कृपेने तू होते. आणि हे तू करत आहेस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद, आज तू आशीर्वाद तू दिलास त्याबद्दल. आम्हा सर्वांचं संरक्षण येणाऱ्या दिवसांमध्ये कर आणि तुझी कृपा आम्हाला तू करू. आभार मानतो प्रिय प्रभू, आम्हा सर्वांची प्रार्थना तू ऐकलीस त्याबद्दल. येशू प्रभू आमचा तारणारा, याच्या गोड आणि पवित्र नावाने प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. देवाचा आशीर्वाद यावेळेस आपण घेऊया. आता प्रवेश ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्मेची सहभागिता, ज्या आम्ही सर्व देवाचे लोक आपापल्या घरामध्ये आहोत, ज्यांनी देवाचा संदेश आज ऐकला, त्या आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.